डीजे नेम्स नवनाथ कदम यांच्याकडून सुंदर गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान मात्र एक बहरदार खेळी मात्र खेळतोय अविनाश बोरकर. ओहो, मिस करतोय, खरंच मिस करतोय. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती, एक संधी होती. कारण डावखुरे फलंदाज जे असतात निश्चितच शॉर्ट पिच चेंडूचा वाट पाहत असतात, वेट करत असतात. परंतु हा चेंडू निश्चितच थोडासा व्हेरिएशन केला, थोडासा जी गती असते त्यामध्ये परिवर्तन केला आणि निश्चितच फायदा होतोय अजय याला. धावसंख्या मात्र झाली ती 38, बिनबाद 38. आहा, आता मात्र चांगलं कमबॅक, सुंदर कमबॅक आता मात्र करतोय अजय. 2 चेंडूवर मात्र मोठे फटके आले होते, त्यानंतर मात्र त्यांनी चांगलं षटक हाताळलं. 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 3 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. 3 षटका अखेर धावसंख्या मात्र होती 38. जवळजवळ आपण पाहिलं तर 12.5च्या रन रेटने ही निश्चितच चालू आहे. हा प्रख्यात वॉरियर्स जात आहे पुढे. जर 12.5च्या रन रेटने जर गेला तर निश्चितच 63-64 पर्यंत जाऊ शकतायत आणि धावसंख्या होती ती 3 षटकाखेर 38. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. एक चांगला खेळ मात्र इथे पाहायला मिळतोय आपल्याला. अविनाश बोरकर आणि पवन म्हात्रे पूर्णपणे मंत्रमुग्ध करत आहेत आपल्याला. एक बहरदार खेळ मात्र त्यांच्याकडून ते सन्मान करीत आहेत. विश्वासजी गायकर कॅमेरामॅनने विनंती चित्र टिपायचे आहेत. विशाल म्हात्रे वरवटणे गावचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व म्हणून ज्यांनी आपली छाप निश्चितच नाव मोठं करत आहेत. निश्चितच आपले वडील गणपत म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून निश्चितच एक वरवटणे गावामध्ये एक सामाजिक कार्यामध्ये महत्व आणि 4था षटक मात्र घेऊन येतोय. पहिल्या सामन्यामध्ये जो 3 षटका अखेर धावसंख्या 38, बिनबाद 38. राहुल उंबरे येतोय गोलंदाजी मार्कवर. राहुल बघूया विकेट्स मिळवतोय का, कारण प्रख्यात वॉरियरचे 3 षटकांमध्ये अजूनही विकेट्स गेलेली नाही आणि एक चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल प्रख्यात वॉरियरची. खरंच एक चांगली पार्टनरशिप सुद्धा बनायला पाहिजे आणि ती जी पाया आहे तो मात्र आता रचलेला आहे आणि 2 षटक आहेत अजूनही आणि या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे धुलाई करतायत बघूया. राहुल पहिला चेंडू घेऊन पवन याला. आहा, आता मात्र निरधा सॉरी वाईट चेंडू येतो. याच दरम्यान ऑफसाईड सोडून जाणार हा चेंडू. धावसंख्या मात्र होती ती 39. निश्चितच सलामी की जोड़ी लगती है ऐसी, मजबूत अंबुजा सीमेंट जैसी. ये निश्चितच अंबुजा सीमेंट जैसी ये जोड़ी है, टूटेगी नहीं. जान है इस जोड़ी में. आणि याच दरम्यान हा चेंडू सुद्धा वाईट येतोय. पहिला चेंडू मात्र आणि निश्चितच अविनाश बोरकर हे त्याच एसीसी सिमेंट मध्ये कार्यरत आहेत आणि त्याच मुले मी त्यांना सांगितलं की इस सिमेंट में जान है. आणि या दरम्यान लेग बिफोर द विकेटचा अपील करतोय. जोराचा अपील होता, उत्साह जास्त होता, परंतु विश्वास कमी मात्र या तर दिसला आणि त्यामुळे पंचांनी मात्र फेटाळून लावला आणि 22च्या रूपामध्ये मात्र निश्चितच 1 धाव ही मिळत आहे. या एका धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 41 या धावेवर. राहुल अविनाश निश्चितच एसीसी सिमेंट मध्ये कार्यरत आहेत, माझे वर्ग मित्र आहेत.
आम्ही एकाच शाळेमध्ये शिकलोय. आणि आता मात्र हा चांगला फटका येतोय, अजयच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि मिस फील्ड होतोय. पकडो क्या जीतो मैच भाया, अगर ये गलती करोगे तो फिर वापस नहीं आओगे. निश्चितच गुरु मंत्र आहे, कपिल देव यांनी दिला होता आपल्या संघासाठी आणि 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता कपिल देव यानं. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने. अजय मात्र थोडासा पंबेल होतोय, अजितच्या हातामध्ये चांगला कव्हर करतो अजित. 2 धावा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ती 45. एटीएम कार्ड करना पड़ता है स्क्रैच, कंडक्टर और ऑटोमोबाइल की पहचान है बैच. अगर जीतना है किसी भी टीम को मैच, मेहनत करो और पकड़ो बराबर कैच. मात्र कॅच मात्र हा झेल सोडतोय अजय. पकडो कॅच और जीतो मॅच भाया. आहा, पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फ्रंटफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र जो पूर्णपणे हावी होतोय. आता मात्र गोलंदाज खरंच चांगली गोलंदाजी करतोय राहुल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं आपण, तो थोडेसे वाईट टाकतो, थोडेसे अवांतर रन्स देतो, परंतु कुठेही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत नाही. एकेरी दुहेरी रन सुद्धा फक्त पाहायला मिळत असतात. असा राहुल सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. परेश म्हात्रे यांची मात्र खराब कीपिंग मानावे लागेल. 1 धाव तर निश्चितच पूर्ण करतायत आणि हा वाईट चेंडू आहे. आणि या 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या मात्र 47. राहुल पुढील चेंडू घेऊन. थोडासा पंचांना विनंती आहे की आपण वारंवार सूचना द्यायच्या खेळाडूंना. आरोग्यास हानिकारक तंबाखू सिगरेट आहे, कुणाचं ना कुणाचं काहीतरी सिक्रेट आहे. जे खेळात एकूण 11 विकेट आहे त्याच खेळाचं नाव हे क्रिकेट आहे. आणि याच दरम्यान पवन म्हात्रे मात्र बाद होतोय. आणि मी म्हणालो होतो की राहुल हा एक विकेट्स घेणार का, आणि तो प्रश्नचिन्ह जो पडला होता, क्वेश्चन मार्क होता, तो मात्र सोडवलाय राहुल यानं. आणि सलामीची जोडी मात्र उद्ध्वस्त करतोय. आणि पहिला हादरा, पहिली मछली जाल में फंसाता हुआ ये बल्लेबाज राहुल. कम ऑन मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने घेतला होता ग्रामीण असोसिएशन मध्ये, ज्याच्या नावाचा वाजतोय डंका आणि जो आहे एबी डेलरचा फॅन, मोठा फॅन आहे, तो आता मात्र मैदानामध्ये येतोय. मिस्टर 17 भूषण हरपाल. हो, सुंदर चेंडू याच दरम्यान राहुल याचा येतोय. षटक क्रमांक 4 मात्र इथे समाप्त होतोय. आणि 4 षटकाखेर धावसंख्या मात्र होती 47. आणि यापुढील धावतं समालोचन करतील आमचे मित्र जीवन मिसाल. धन्यवाद सर. मी पहिले धन्यवाद करेन ग्रामीण प्रीमियर लीगचे, कारण मला समालोचक करण्याची संधी दिली. धन्यवाद दादा. चला पंच, सामना चालू करून घ्यायचा आहे. उशीर नाही करायचा, टीम मीटिंग घ्यायची नाही. चला पंच, लवकरात लवकर सामना चालू करून घ्या, नाहीतर संध्याकाळी उशीर होईल.
सामन्याला सुरुवात होईल. चार षटका केले. धावसंख्या धाव फलकावर 47, 47 धावसंख्या. एक गडी बाद, 47 धावा. शेवटचा शतक, हाणामारीचा शतक घेऊन होते गोलंदाज कमलाकर. कमलाकर तेलंगे. मागच्या वर्षीचा हुकमी एक्का कमलाकर तेलंगे, एक गोलंदाजीचा राजा म्हणता येईल त्याला. अविनाश बोरकर एबेड्युलर्स आणि सध्याच्या रन रेट मध्ये एक हुकमी एक्का भूषण हरपाळ. कमलाकर तेलंगे गोलंदाजी मार्कवर. मारा करणार अविनाश बोरकर. 3-4 पावलचा रन घेते, पंचांना पार करून चेंडू टाकतोय. आता मात्र भिरकावून दिलंय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. बिग 6 धावा. कमान डीजे. त्याच्यानंतर नवनाथ 11 कोंडगाव आणि श्री दावेश्वर 11 वज्रोली दोन्ही संघाचे संघनायक हा षटक संपलं का लगेचच नाणेफेकीचा गोल करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. निश्चितच काय गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र यष्टी बरगडली कमलाकर याची आणि चेंडू जातोय वाईट. धाव संख्या धाव फलकावर 54, 54 रनच्या सरी सरात. बघूया पुढील चेंडू. मारा करा एबेड्युलर्स. आता मात्र बीट होण्याचा प्रयत्नात. बीट होतोय आणि एक धाव चोरटी धाव म्हणावी लागेल बायच्या स्वरूपात. स्ट्राईक अँड फलंदाज भूषण. हुकमी एक्का भूषण हरपाळ. बघूया पुढील चेंडू. कमलाकर याचं. मारा करणार भूषण. बघूया 3-4 पावलाचा रन घेतोय. पंचांना पार करून चेंडू टाकतोय. आता मात्र उपसाच्या दिशेला मारलेला चेंडू. एक धाव तर निश्चितच मिळेल. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अशा तऱ्हेने 2 धावेवर समाधान मानावा लागतोय. तो म्हणजे भूषण याला. धाव संख्या धाव फलकावर 57. बघूया पुढील चेंडू. पंचांना पार करून चेंडू टाकते भूषण याच्यासाठी. आता मात्र एक साच्यात हिला मारलेला चेंडू हवेत. एक धाव तर निश्चितच मिळेल. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धाव संख्या धाव फलकावर 59, 59. काय गोलंदाजी, कंजूस अशी गोलंदाजी करतोय. जकडून ठेवले भूषण याला. एक मोठा फटका मारून नाही देत. आता मात्र चेंडूला पाठवलंय. चेंडू जातोय 7 तारीरी रुरु 6 धावांसाठी षटकार. बघूया आता मात्र बीट होतोय. एक धाव तर निश्चितच मिळेल. खराबचं सत्रक्षण मानावा लागेल. शतक समाप्त. धाव संख्या धाव फलकावर 66. हॅलो, धन्यवाद. नवनाथ 11 कोंडगाव संघाचा कर्णधार, त्याचबरोबर विनंती करतोय श्री दावेश्वर 11 वज्रोली संघाचा कर्णधार, नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण विनंती आहे, आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. त्याच्यानंतर होणारा चौथा सामना. धन्यवाद.
आपण बोलूया सामन्याकडे. तत्परी आपण पाहूया स्कोर काय झालेला आहे. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात ते मात्र 66 धावा आणि 66 धाव्यांचा प्रतिउत्तर द्यायला 67 धावा करायचे आहेत ते 5 षटकांमध्ये. पण आपण विचार करूया 30 चेंडू आहे आणि आता आपण पाहिलं तर सरासरी आपल्याला नक्कीच आपण पाहतोय काय 13 ची सरासरी आपण पाहू शकतो 13.5 ची. तर आपण पाहूया आता 13.5 ह्या सरासरीला कसा प्रतिउत्तर देतोय. नक्कीच ज्याप्रमाणे मी विचारला होता प्रख्यात वॉरियर्स बाहेरशिव या संघाच्या कर्णधाराला का आपण कितपर्यंत मजल मारू शकता फलंदाजी करताना. तर त्यांनी विचार केला आणि त्याचे विचार जे होते त्यांनी विचार मला स्पष्ट केले होते की मी नक्कीच 60-65 धावा करू शकतोय. तर नक्कीच त्या धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे आणि 66 धावा समोर उभे केलेले आहेत आणि त्याच प्रतिउत्तर द्यायला आता तयार करावं लागल मर्याई वांगणी संघाला. तर इथं मात्र विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि मित्रांनो वेळ कमी आहे, वेळ वाया जाता कामा नाही, वेळ दवडवायचा नाही आपल्याला. आणि सामने नक्कीच आपण आजच्या दिवसात जे आपण लॉर्ड्स प्रमाणे खेळणार आहोत ते सामने आजच्या दिवसात आपण पार पडू शकता कारण ह्याच्यामध्ये आपला सहभाग अनिवार्य आहे. कारण आता आपण पाहतोय 5 षटकांचे सामने आहेत. ह्याच्यानंतर जर आपल्या कमिटीला निर्णय घ्यावा लागल तर नक्कीच आपण पाहतोय की 4 षटकांचे सामने खेळावे लागतील. तर इथं मात्र विचार करावा लागेल. मी प्रख्यात वॉरियर्स संघाला विनंती करतोय आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर वांगणी संघ म्हणजेच आपण मर्याई वांगणी संघाच्या फलंदाजाला इथं आमंत्रण देतोय. फलंदाज पाठवायचे, सलामीचे फलंदाज मैदानात पाठवून द्यायचे आहेत. मित्रांनो ग्रामीण प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आहे आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आजच्या दिवसातला हा सामना आपण पाहतोय तिसरा सामना आहे. जवळजवळ 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजल्यानंतर आपण पाहतोय तिसरा सामना चालू आहे. ह्याच्यानंतर अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. मात्र दोन्ही संघ जे आहेत प्रख्यात वॉरियर्स आणि मर्याई वांगणी संघ एक सामना नक्कीच जिंकलेला आहे. तर आता मात्र कोण मजल मारतोय ह्या सामन्यामध्ये नक्कीच पाहावं लागेल कारण आपण पाहतोय शिस्तबद्ध ज्याला म्हणतात ते शिस्तबद्ध इथं प्रख्यात वॉरियर्सचे जेवढे खेळाडू आहेत ते आम्हाला पाहायला भेटतात कारण हे लाईनअप मध्ये येतात आणि लाईनअप मध्ये जातात. ही शिस्तबद्ध असतो क्रिकेटमध्ये. मित्रांनो आपण सामन्याकडे बोलूया कारण नवनाथ 11 यांचा कर्णधार इथं उपस्थित नाहीये तर विनंती करतोय. धन्यवाद. तर आपण नवनाथ 11 संघाचा कर्णधार आपला प्रतिस्पर्धी संघ श्री धावीरे 11 इथं त्याचा कर्णधार उपस्थित आहे. तर आपल्याला विनंती करतो आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. नवनाथ 11 संघाचे कर्णधाराला शेवटचा आणि अंतिम कॉल देतोय मी. आपण बोलूया सामन्याकडे. धन्यवाद मित्रांनो. सभी आए हुए खिलाड़ियों का, दर्शकों का और अतिथि मंडल का मैं मुदस्सर रिफाई फ्रॉम नागोटना हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं ग्रामीण प्रीमियर लीग में, जो एक बेहतरीन आयोजन और नियोजन के साथ इस मैदान पर मैं देख रहा हूं, जिसका नियोजन करने के लिए मैंने आने के साथ ये बता दिया था कि लगभग बहुत बढ़िया आयोजन और नियोजन किया है, क्योंकि जहाँ पर जो आयोजक कमेटी है, नियोजक कमेटी है, उन्होंने रात और दिन को एक किया है और उसके बाद उनकी मेहनत आज यहाँ पर रंग लाई है. चलिए ले चलता हूं मैदान पर इस मैच का आंखों देखा हाल हिंदी कमेंट्री माध्यम द्वारा आए हुए सभी दर्शकों का मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. साथ ही यूट्यूब माध्यम के द्वारा जो दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं उनका भी मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं ग्रामीण प्रीमियर लीग में. ले चलता हूं मैदान पर जहां पर 66 रन यानी कि 66 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और 67 रन का टारगेट रखा हुआ है. सलामी के बल्लेबाज स्ट्राइक पर है योगेश और नॉन स्ट्राइक पर है
जो नॉन स्ट्राइक पर है योगेश और स्ट्राइक पर है महेंद्र महेंद्र गायकर। चलिए महेंद्र गायकर और योगेश 2 ओवर पावर प्ले के रहेगी, यानी कि 12 गेंदें डाली जाएगी और 12 गेंदों में आपको पता है क्या करना चाहिए। तो ये निश्चित रूप से दर्शाता है आज नहीं तो फिर कभी नहीं, क्योंकि दोनों टीमें, अगर दर्शकों को बताना चाहूंगा कि एक एक मैच जीत चुकी है, लेकिन अगर ये मैच जीतती है प्रख्यात वॉरियर्स या वांगनी टीम यानी कि मरियाई, तो यहां पर क्वालिफाई का बिल्कुल ही चांस बन सकता है। यहां डू और डाई, करो या मरो। पहली गेंद और इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, अंपायर पर दबाव बना चाहते थे, लेकिन पहली गेंद यहां पर आप देख सकते हैं क्रिकेट रूल्स नंबर 22 लागू होता हुआ वाइड, यानी कि वाइड के साथ शुरुआत होती हुई रन कैसे भी आए, रन आना महत्वपूर्ण है, रन आना बहुत जरूरी है। जैसे कि मैं हमेशा ही कहता हूं कि स्ट्राइक रोटेट होना बहुत जरूरी है, उसी तरह से दौड़ पड़े गेंदबाज गेंदबाजी के लिए और इस बार उठाकर खेल दिया है वी शेप में, 1 बाउंस, गेंद सीमा पार जाती हुई आर पार सीमा पार 4 रन के लिए। शुरुआत यहां पर देखने को मिली, चौके के साथ शुरुआत की है। ओहो क्या शॉट है, बैठक बैठक जिसे कहा जाता है, पैडल स्वीप, गेंद 1 बाउंस सीमा रेखा बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन के लिए।
पण आपण पाहूया गोलंदाज कोण येतोय. उंच पुरा गोलंदाज नयन. नयन का माहिती आहे कुठल्या प्रकारे आपल्याला गोलंदाजी करावं लागेल. त्याचप्रमाणे महेंद्र हे स्ट्राईकला आहेत. महेंद्रला माहिती आहे कशा प्रकारे आपल्या फलंदाजी यावेळी सुंदर फटका येतो, अतिशय देखना फटका आणि लॉंग लेगच्या डोक्यावरून जातोय सीमा पार 6 धावांसाठी. आपण पाहतोय एक बहारदार खेळी करतोय महेंद्र आपल्या बॅटीतून 2 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने आपल्या संघासाठी झुंजतोय मात्र आता आपण पाहतोय ह्या षटकारानंतर काय होतोय. पुढील चेंडू उंच फटका मारण्याच्या नादात जातोय, तिथं मात्र महेंद्रचा झेल सुटतोय, झेल परिधान होते जमिनीला. आपण पाहतोय 2 धावा दरम्यान धावून काढतात आणि या 2 धावेनी धावफलक थोडस मात्र हलतोय. धावफलकावर धावा लागतात ते माझे स्कोर रिपोर्टर मला म्हणतात की धावसंख्या झालेली आहे ती मात्र 20 धावा. नक्कीच आपण पाहतोय 66 धावा केलेल्या आहेत आणि 67 म्हणजे 67 धावाचा प्रत्युत्तर द्यायचा आहे. इथं मात्र झुंज करावी लागल, आत्ता नाही तर कधी नाही, हा विचार दोन्ही संघाच्या खेळाडूंनी करावाच लागेल. मित्रांनो पुन्हा एकदा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तिथं आहे. काय होतोय इथं मात्र 1 बाउन्स चेंडू फरार होतोय आरपार सीमा पार 4 धावांसाठी. डीजे महेंद्र मात्र आपण पाहतोय काय 22 धावा तर वैयक्तिक धावा 22 धावांवर खेळतोय. त्यामध्ये आपण पाहतोय 3 चौकार आणि 1 षटकार असा मात्र त्यांनी खेचलेला आहे. नक्कीच आपण पाहत होतो जेव्हा पहिला षटक समाप्त झाला त्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले होते ते मात्र 12. आता मात्र आपण पाहतोय दुसरं षटक जो पॉवर प्लेचा षटक आहे तो चालू आहे. मात्र आतापर्यंत त्या षटकामध्ये आपण पाहतोय की 12 धावा खेचून आणलेल्या आहेत महेंद्र यांनी. पुन्हा एकदा चेंडू येते, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका येतोय. इथं मात्र चूक घडतोय, चेंडू थांबतोय काय, क्षेत्ररक्षक धावतोय, काय होणार. नक्कीच तिथं मात्र व्हॉलेंटियर्स आहेत. इथं मात्र आपण पाहतोय दरम्यान 3 धावा धावून घेतलेल्या आहेत. इथं मात्र धावा संख्या 3 निवाडतोय, धावा संख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 27 धावा धावा फलकावर लागतात. मित्रांनो पहिला म्हणजे सलामीचे फलंदाज आतापर्यंत आपण पाहत आहोत एकही गडी न गमावता दुसरं षटक चालू आहे आणि 27 धावा हे मात्र शुभ संकेत असू शकतात आपल्या संघासाठी. कारण ना हा लक्ष्य मोठा आहे, 67 धावांचा लक्ष्य 67 धावांचा लक्ष्य आहे, हा पार करायचा आहे. आता मात्र संधी मिळतोय तो मात्र योगेशला. योगेश नक्कीच काय करू शकतो. इथं मात्र चेंडू पाहावा लागेल. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात. नक्कीच हा स्वेर चेंडू आहे. एकेरी धावेची शिक्षा नक्कीच इथं भेटणार आहे. एकेरी धावेने धाव फलक घालतोय, धावा फलकावर धावा लागतात ते मात्र 28 धावा. 28 धावा इथं मात्र आपण पाहतोय तर जवळ जवळ अर्ध पडाव पार करण्याच्या नांदामध्ये हे दोन्ही फलंदाज आहेत आणि ह्यांची दाद द्यावी लागेल फलंदाजीची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि काय होतं. ओहो नो डाऊट वाईल्ड कॅच ऑफ द डे. प्रश्न येतच नाही.
फलंदाजी करावीच लागेल. मी म्हणतोय तुम्हाला गोलंदाजी करावीच लागेल, कारण डू आणि डाय ही परिस्थिती आपल्या समोर आहे. इथं मात्र धावा फलकावर धावा आहेत ते 28 धावा आणि दुसऱ्या षटकातला जवळ अंतिम आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर काय होतोय? नवीन फलंदाज आहे परेश मात्र काय करतोय शेवटच्या या पॉवर प्लेच्या चेंडू? हो, फटका चांगला आहे. काय होतोय पाहूया. पण इथं मात्र थोडासा अडथळा निर्माण होतोय, त्याच्यामुळे 2 धावा नक्कीच भेटतील. ह्या 2 धावेनी धावा संख्या धावा फलकावर लागतोय ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. माझे स्कोर रिपोर्टर मला म्हणतात धावा झालेत ते 30 धावा धावा फलकावर लागल्यात. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहतोय 18 चेंडू आणि आपल्याला माहिती आहे की 67 धावा करायच्या आहेत. तर आपण विचार करावा, कारण 37 धावांची गरज आहे. आतापर्यंत आपण 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे, पण 12 चेंडू मध्ये नक्कीच आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 धावा धावा फलकावर लागतात. नक्कीच 1 गडी बाद झालेला आहे, पण मात्र महेंद्र जोपर्यंत क्रीजवर राहील नक्कीच काहीतरी घडू शकतोय. इथं मात्र गोलंदाजी करावी लागेल प्रख्यात वॉरियर्सच्या गोलंदाजाला आणि जवळ त्यांचे गडी एक तरी अजून गडी बाद करावा लागेल. नाहीतर नक्कीच वांगणी संघ हा नक्कीच आपण पाहतोय की जिंकू शकतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय हिंदी कॉमेंट्री माध्यमद्वारा, आपलं मनोरंजन करतोय, दोन्ही करतोय मी, पण कुठं तरी चूक होतोय थोडीफार, तर मला क्षमा करावी. पण आपण वळूया सामन्याकडे. चलते हैं मैदान की ओर, जहां पर घमासान युद्ध हो रहा है और घमासान युद्ध आप देख सकते हैं. 30 रन स्कोर बोर्ड पे लग चुके, 30 रन यहाँ पर आप देख सकते हैं सिर्फ 12 गेंदों में, लेकिन आने वाली 18 गेंदे और 37 रन, यानी कि उल्टी गिनती यहां से शुरू कर दी जाती है. गेंदबाज तैयार है. फिर एक बार क्या शॉट से, बहुत बढ़िया. ये बात थोड़ी अलग लगती है दोस्तों. यहां पर आकर जरूर कुछ मुझे लगता है कि यहां पर बैड लक कहना चाहूंगा. क्रिकेट में दोस्तों लक फैक्टर बहुत जरूरी होता है. यहाँ पर एक मिसाल दी जाती है कि अगर आपका दिन खराब हो तो आपको ऊंट पर बैठा हुआ भी कुत्ता, ऊंट पर बैठे भी हो तो आपको कुत्ता काट लेता है दोस्तों. यहाँ पर यह बात दर्शाती है दोस्तों. ये गेंद निश्चित रूप से हम देख सकते थे कि लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर जा सकती थी, लेकिन यहाँ पर क्रिकेट दोस्तों सभी के लिए वो उसी तरह का नियम रखा हुआ है. यहाँ पर लेकिन दोनों बल्लेबाजों ने 2 रन छुड़ाए पहली गेंद पर, और इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड पाणी घेऊन जायचं आहे. नक्कीच पाणी घेऊन जायचं आहे. जरा तिथंही एक बॉटल ठेवायची आहे, कारण हा उन्हाचा तडाखा आपण पाहतोय. नक्कीच कंटिन्यू मॅचेस खेळाव्या लागतील आणि त्यानंतर आपल्याला त्रास होणारच आहे. पाणी घेऊन जायचं आहे व्हॉलेंटियर्स. हा, तुम्ही आपला 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन बोलवू शकता पंचांना विचारून. नक्कीच त्यांच्याकडे पाणी अवेलेबल नसेल तर तुम्ही अवेलेबल करून द्या. हां, आमच्या समालोचन कक्षाच्या पाठी भरपूर कूलिंग जार आहेत, तर त्याच्यामधून आपण वॉटर सप्लाय करू शकता आपल्या संघासाठी. लक्ष ठेवा, कारण आपले खेळाडू आहेत आणि कुठलाही दुखापत होता कामा नाही त्यांना. तर मात्र आपण विचार करत होतो, आत्तापर्यंत आपल्याकडे चेंडू होते 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं की नक्कीच आपल्याला 37 धावांची गरज होती, पण मात्र आता इथं विचार केला जाईल तर आता 11 चेंडू आहेत आणि 35 धावांची गरज है. 11 गेंदे और 35 रन, क्या होगा इस मैच का अंतिम चरण में? चलिए थोड़ा समय कम लीजिए, क्योंकि बहुत सारे मैचेस होने, इसके बाद में हमको सिर्फ ओवर कम करना होगी, फिर उसके बाद आखिरी मोमेंट में जब मैच जाता है तो 1 या 2 ओवर की मैच खेलना ये अच्छा नहीं लगता. तो इसलिए हम अभी से ही कोशिश करेंगे कि स्पीड अप करेंगे, मैच को स्पीड अप करना है थोड़ा सा. और नक्कीच आपको बताता चलूँ कि अगर स्पीड अप करने के बाद आपको अच्छे मैचेस आखिरी मोमेंट तक देखने को मिलेंगे. चलिए, जहां पर महेंद्र अपनी बल्लेबाजी का करिश्मा करते हुए, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए, यहाँ पर गेंदबाज दौड़ पड़े, फिर एक बार बहुत बढ़िया शॉट से देखना होगा. यस, नो डाउट, गेंद आर पार, सीमा पार, 6 रन के लिए. क्योंकि यहाँ पर छक्का लगता हुआ, मैंने कहा था जब तक ये बल्लेबाज मैदान पर रहेगा कुछ ना कुछ घटता रहेगा, कुछ ना कुछ होता रहेगा. रन संख्या जिसे कहा जाता है, स्कोर बोर्ड हिलाता रहेगा. यहाँ पर आप देख सकते हैं कि यहाँ पर स्कोर जा पहुंचा है 38 रन ऑन अ स्कोर बोर्ड.
और इस बार रिवर्स स्वीप अटेंड करना चाहते थे और देख सकते हैं आप, जबकि आपके सीधे बल्ले से रन आ रहे हैं तो क्यों आड़ा खेलना। यहाँ पर ये सोच जरूर दर्शाती है, अगर ये शॉट्स मिस शॉट्स होता, कैच उड़ती, तो निश्चित रूप से इस मैच में आप बैकफुट पर ढकेले जा सकते थे। लेकिन यहाँ पर सीधे बल्ले से रन आ रहे तो निश्चित रूप से बल्लेबाज को यही होगा कि अच्छी बल्लेबाजी करे और सीधे छोर से खेले। लेकिन यहाँ पर आपको बताता चलूं, ऋतुज जिनके पास मजबूत गेंदबाजी का नमूना है, जो दूसरी और अपने टीम के लिए तीसरी ओवर लेकर आए। फिर एक बार हवाई फायर, यस, क्या होगा यहां पर? बढ़िया कैच, यहां पर बैक टू द पवेलियन जाना पड़ेगा। बहुत ही बढ़िया, देख सकते हैं एक बड़ी मछली जाल में, और बहुत ही बढ़िया आला बल्लेबाजी कर कर चले गए। आपको बताता चलूं कि रन जो निजी स्कोर बनाया था, बहुत ही बढ़िया स्कोर। आपको बताता चलूं कितना स्कोर बनाया था, जिसमें 2 छक्के और 3 चौके शामिल थे। महेंद्र ने अपनी पारी समाप्त किए। नए बल्लेबाज मैदान में आता हुआ, नए बल्लेबाज राहुल, जो पिछले मैच के राहुल मैन ऑफ द मैच रहे थे, वही राहुल। अब राहुल को फिर एक बार करिश्माई पारी करनी होगी और अपने टीम को जीत दिलानी होगी। यहाँ पर आपको बताता चलूं 38 रन स्कोर बोर्ड पर लग चुके, 38 रन। ये तीसरा ओवर, यानी कि तीसरी ओवर की 4 गेंदें हो चुकी है, आने वाली 2 गेंदें शेष होगी। चलिए दौड़ पड़े ऋतुज गेंदबाजी के लिए। फुल टच गेंद, ब्लॉक होल की गेंद माफ करना, बहुत ही बढ़िया। यहाँ पर आप देख सकते हैं कारपेट के सहारे खींच के निकाला, और यहाँ पर थोड़ा सा फंबल हुए, जिसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया और चीते की रफ्तार की दौड़ लगाई और 2 रन पूरे किए। इसी के साथ 2 रन के साथ स्कोर बोर्ड हल्का सा हलता हुआ स्कोर बोर्ड जा चुका है, 40 रन स्कोर बोर्ड पे लगता हुआ। तीसरी ओवर की आखिरी गेंद आना अभी भी बाकी है। ऋतुज क्या इस तरह से गेंदबाजी करेंगे? क्या बिंदी गेंद जाएगी? क्या राहुल छक्का लगाएंगे? ये निश्चित रूप से आने वाले ये गेंद बताएगी। दौड़ पड़े गेंदबाजी के लिए। इस बार देखिए हवाई फायर करना चाहते थे, बल्ले का और गेंद का कोई तालमेल नहीं, कोई मिलाप नहीं, कोई कांटेक्ट नहीं, गेंद सीधा आप देख सकते हैं विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई यहां पर, और यहां पर बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। हालांकि आप देख सकते हैं 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हुआ, और 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद आपको बताता चलूं कि रन संख्या जा पहुंची है 40 रन। अब बची हुई 12 गेंदें शेष होगी और 27 रन, 27 रन होंगे। बिल्कुल ही अच्छी गेंदबाजी। आपको बताता चलूं कि गेंदबाजी की सिर्फ 10 रन खर्च किए इस तीसरी ओवर में। चलिए थोड़ा सा पानी पीजिए और फिर से तैयार हो जाइए, समय कम लीजिए। लेकिन दोस्तों यहां पर मैं हमेशा यही सूचना देता रहता हूं, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सरचिटणीस सन्माननीय उमेश सांगडे इथं उपस्थित झालेले आहेत। मी प्रतीक गायकर यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे। चलते हैं मैदान का रुख करते हैं दोस्तों, जहां पर मैंने कहा था कि घमासान युद्ध जरूर होगा, डू और डाई की परिस्थिति जरूर निर्माण होगी। तो यहां पर 12 गेंदों में आपको 27 रन अभी भी दरकार है। यह मैच अंतिम चरणों में जाएगा और एक अच्छा मैच होगा, रोमहर्षक मैच होगा। सम्माननीय ये रोमहर्षक मैच होगा और रोमहर्षक मैच का मजा जरूर देंगे। 12 गेंदें शेष होगी, क्या रणनीति होगी, क्या सोच होगी कप्तान की, और राहुल और उनका साथ देने परेश, ये दोनों के ऊपर काफी कुछ जिम्मेदारी रहेगी। राहुल और परेश दोनों को कुछ ना कुछ करना होगा अपने टीम के लिए, लेकिन कप्तान ने भरोसा दिखाया गेंदबाज रोशन के ऊपर। रोशन किस तरह से गेंदबाजी करेंगे ये देखना होगा, क्योंकि 12 गेंदों में 27 रन ये आसान लक्ष्य कहा जा सकता है, लेकिन काफी कुछ निर्भर करता है दोस्तों इस ओवर पर। अगर ये ओवर अच्छा गिरेगा दोस्तों तो यहाँ पर पकड़ मजबूत होगी।
प्रख्यात वॉरियर्स की। प्रख्यात वॉरियर्स ने एक अच्छा टारगेट जरूर खड़ा किया है, लेकिन दोस्तों लेकिन अगर ये ओवर पर सब कुछ निर्भर करता है। चलिए गेंद पड़े दौड़ पड़े रोशन गेंदबाजी के लिए। यहाँ पर देखिए सबमरीन डिलीवरी, टप्पा खाने के बाद गेंद नीचे की तरफ रही, लेकिन सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई। आपको बताता चलूं यहाँ पर बिंदी गेंद आती हुई। जब बिंदी गेंद आएगी एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाज पर बनेगा और वो दबाव जरूर रिलीज करना होगा बल्लेबाज को। यहाँ पर गेंदबाज हावी होता हुआ बल्लेबाज पर। आने वाली 11 गेंदें और 27 रन का लक्ष्य है। मैच अंतिम चरणों में जरूर जाएगा दोस्तों। इस बार लो फुल टॉच गेंद, मैं कहना चाहूंगा बर्थडे गिफ्ट था, लेकिन गिफ्ट स्वीकार नहीं किया। और यहां पर आपको बताता चलूं कि निश्चित रूप से दूसरी गेंद बिंदी जाती हुई। यहां परेश खड़े खड़े तकते रह गए, देखते रह गए, गेंद कहां चली गई पता नहीं चला। यह होता है वेरिएशन गेंदबाज का। तो रोशन को जिस तरह से कप्तान ने रणनीति के साथ उतारा था, उसी तरह से रोशन अपनी रोशन गेंदबाजी करते हुए। आपको बताता चलूं जब दो बिंदी गेंद आती है तो एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाज पर पड़ेगा। राहुल ये सोचकर कुछ ना कुछ कान मंत्र जरूर दिया होगा परेश को, लेकिन परेश निश्चित रूप से सोच में होगे, दबाव में होगे। रोशन दौड़ पड़े गेंदबाजी के लिए। पटकी हुई गेंद, बहुत ही बड़ा एक्स्ट्रा करो की तरफ शॉट लगा दिया है। यहां पर खराब फील्ड, गेंद सीमा पर 4 रन। जिस चौके की जरूरत थी, जो दबाव नीचे की तरफ रखना था और दबाव को खारिज करना था, वो चौका सही समय और सही वक्त पर आता हुआ आप देख सकते हैं। परेश के बल्ले से स्कोर बोर्ड हलता हुआ स्कोर जा पहुंचा है 44 ऑन ए स्कोर बोर्ड। अभी भी आपको बताता चलूं कि यहां पर गेंदी होगी 9 और रन बनाने होंगे 23 रन। पटकी हुई गेंद, आगे जाकर खेलने का प्रयास। यहां पर देखिए क्या हुआ और झटका लगता हुआ विकेट नंबर 3। जरूर गिरा है दोस्तों, लेकिन अभी भी 8 गेंदे आना बाकी है और 23 यानी की 23 रन। अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे। इथं आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीग 2022 2022 ग्रामीण प्रीमियर लीग, बहुत ही बढ़िया आयोजन आप देख सकते हैं। यहाँ पर रोशन दौड़ पड़े, गेंदबाज रोशन अजय के लिए। ओहो अच्छा शॉट से वहां पर खिलाड़ी मौजूद है और यहां पर विकेट और एक झटका, विकेट नंबर 4 आता हुआ। डीजे
तरह से फील्डिंग की विवरचना आप देख सकते हैं, कितनी बेहतरीन फील्डिंग सजाई है, पूरा बाउंड्री लाइन को यहाँ पर चौकअप किया है। बड़े शॉट्स लगाने से वंचित रखना चाहते हैं, देखना होगा। चलिए मैदान का रुख करते, प्रथमेश दौड़ पड़े गेंदबाजी के लिए। इस बार अंपायर ने दोनों बाहें फैला दी, थोड़ी सी वर्जिश करना पड़ी अंपायर को, कहना पड़ा निश्चित रूप से ये गेंद अतिरिक्त यानी कि वाइड होगी, 1 रन जरूर मिलेगा। स्कोर बोर्ड 1 से चलता हुआ 49 रन 49। अभी भी आपको बताता चलूं 18 रन चाहिए, 18 रन रिक्वायर ओनली ऑन, आपको बता दूं 6 बॉल रिमेनिंग। चलिए मैदान का रुख, प्रथमेश दौड़ पड़े, इस बार बल्ला कहीं गेंद कहीं और अंपायर के ऊपर, शायद अंपायर पर दबाव बनाना चाहते थे। यस, नो डाउट, बिल्कुल सही डिसीजन अंपायर की तरफ से आता हुआ, यहाँ पर और एक वाइड आता हुआ। अब बची हुई फिर एक बार 6 गेंदें शेष होगी। अतिरिक्त रन कहाँ तभी, एक एक रन का क्या महत्व होता है, क्या कीमत होती है, ये अंतिम चरण में पता चलती है दोस्तों, और अंतिम चरण में आपको पता चलेगा। अब 17 रन चाहिए, 2 बैक टू बैक यहाँ पर आप देख सकते हैं कि वाइड डाली गई। यहाँ पर कुछ तो कुछ घड़ने वाला है। राहुल जो अपना तेज तर्रार बल्ला घुमा रहे, राहुल को पता है कि आर या पार, आज तेरी तो मैं नहीं तो मेरी, ये बात जरूर करनी होगी राहुल को। मैन ऑफ द मैच रहे पिछली मैच में। यहाँ पर प्रथमेश फिर एक बार दौड़ पड़े और फिर एक बार शायद से अंपायर को वर्जिश करना पड़ी, और यहाँ पर वाइड की हैट्रिक होती हुई आपको बताता चलूं कि ये 3 रन जो है ये फ्री ऑफ चार्ज दिए गए हैं गेंदबाज ने, प्रथमेश ने। थोड़ा सा कान मंत्र जरूर देंगे क्योंकि 3 वाइड आते, आजकल के रूल्स के अनुसार देखा गया तो आपको बताता चलूं अगर बीमर 2 गेंदें आती है तो वो गेंदबाज गेंदबाजी नहीं करेगा। उसी तरह से आपको बताता चलूं कपिल देव और इमरान खान जिन्होंने अपने क्रिकेट करियर में एक भी नो बॉल नहीं डाली, क्या बड़ी बात होगी दोस्तों। ऐसे 5 खिलाड़ी है जिन्होंने नो बॉल नहीं डाले। मैदान का रुख करते फिर एक बार यहां पर लेग साइड को छोड़ती हुई गेंद काफी दूर, यहां पर 4 रन अतिरिक्त मिलते हुए। दबाव इसे कहा जाता है दोस्तों, ये होता है दबाव, और दबाव यहां पर 4 रन देकर जाता है दोस्तों। अगर ये गेंद बल्ले पर लगती और 2 या 4 रन आते तो एक गेंद जरूर होता, लेकिन यहां पर आप देख सकते हैं कि प्रथमेश ने बैक टू बैक 4 गेंदें डालने का विक्रम आज के दिन का यहाँ पर किया हुआ है। यहाँ पर कुछ ना कुछ कान मंत्र देना चाहते थे, लेकिन फिर एक बार सोच रहे कि प्रथमेश अपनी मुस्कुराहट से शायद गेंदबाजी अच्छी करेंगे। राहुल फिर एक बार बताता चलूं स्कोर बोर्ड जा पहुंचा है 52, 15 रन अभी भी चाहिए। ओहो, अच्छी गेंद यहां पर देख सकते हैं, यहां पर धोखा होगा क्या? राहुल को चकमा देती हुई गेंद, शायद 28 के ऊपर लगी गेंद, और यहां पर 1 रन लेने में दोनों बल्लेबाज कामयाब हुए। यहां पर लेग बाइस के रूप में रन आता हुआ, रन आना महत्व है। अब 1 गेंद हो चुकी है, लेकिन बताता चलूं कि 5 रन इस गेंद पर खर्च हुए, ऐसा समझ के चलना होगा, क्योंकि 4 गेंदें वाइड डाली गई थी और 1 रन अतिरिक्त। यहां पर बताता चलूं कि अभी भी 14 रन चाहिए, 5 गेंदें शेष है, 5 गेंदों में 14 रन चाहिए। 5 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे। 5 चेंडू 14 धावा, 2 षटकार आणि 2 धावा, असं समीकरण सुद्धा असू शकतोय। इथं मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, काय फटका चांगला आहे, चेंडू आर पार सीमा पार 6 धावांसाठी। आता हुआ, ये दंदनाता हुआ मिड विकेट के ऊपर से जाता हुआ 6 रनों के लिए। अब जीतने का लक्ष्य करीब होता हुआ। फिर एक बार यहां पर देखिए क्या बात है, प्रथमेश ने अपने आप को झोंका और पीछे हटने की कोशिश में यहां पर आप देख सकते हैं कि डांसिंग डाउन द विकेट बल्लेबाज आगे आकर मारना चाहता था, लेकिन वंचित रहा बल्ले के, और गेंद के संपर्क से यहां पर बिंदी गेंद जाती हुई। इस बिंदी गेंद के साथ आपको बताता चलूं अभी भी 3 गेंदें हो चुकी है। आने वाली 3 गेंदों में 8 रन चाहिए, 8 रन दरकार है आने वाली 3 गेंदों में। मैंने कहा था यह मैच अंतिम चरणों में चलेगा। प्रथमेश और यहां पर आपको बताता चलूं राहुल 9 स्ट्राइक पर, और अजीत जिनके बल्ले से एक चौका एक छक्का।
और इस बार देखिए फुल टॉस गेंद अक्रॉस द लाइन आकर खेला मिड विकेट की क्षेत्र में, जहां पर खिलाड़ी मौजूद दौड़कर फील्ड किया। अच्छा थ्रो वहां पर और एक ही रन देने में कामयाब हुए। अब बची हुई गेंदें होगी दोस्तों 2 और रन बनाने होंगे 7। कंपलसरी चेसिंग है यहाँ पर। आपको बताता चलूं अगर इस गेंद पर छक्का आया या चौका आया तो बहुत मजा आएगा दोस्तों, मनोरंजन ही मनोरंजन देखने को मिलेगा। लेकिन 66 रनों का पीछा करते हुए आपको बताता चलूं कि 61 रन अभी भी 60 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं। अभी भी 2 गेंदें आना बाकी है और 2 गेंदों में आपको बताता चलूं 7 रन चाहिए। निश्चित रूप से बल्लेबाज पर दबाव रहेगा। अगर चौका आता है तो भी मैच में बने रहेंगे, अगर बिंदी गेंद आती है तो निश्चित रूप से इस मैच की पकड़ से 90% बाहर जा सकते हैं। ये बात जरूर दर्शाती है दोस्तों। यहाँ पर 2 गेंदे 7 रन 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। काय होतोय काय घडतोय अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये मी सांगितल्याप्रमाणेच झालं का हा मॅच अंतिम चरणापर्यंत जाऊ शकतोय नक्कीच। पुढील चेंडू प्रथमेचा फटका चांगला आहे, काय फटका आहे देखना फटका बैठक